तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर येथे पद्मश्री कैलासवासी मारुती चितमपल्ली यांना अभिवादन करण्यात आले। प्रथम चितमपल्ली यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून गुलाब पुष्प वाहण्यात आले। सर्वांनी 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। या शोकसभेत ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांनी मारुती चितमपल्ली यांच्या आठवणी विशद केल्या। पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अशोक इंदापुरे यांनी मारुती चितमपल्ली सोलापूरचे भूषण असल्याचे मनोगत व्यक्त केले। पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी मारुती चितमपल्ली यांच्या सोबत अनुभवलेल्या लहानपणीच्या गोष्टी कथन केले। कवी नरेंद्र गुंडेली यांनी मारुती चितमपल्ली यांचे 2006 मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या आठवणी जागृत केल्या। कवी दत्तात्रय इंगळे यांनी मारुती चितमपल्ली यांच्यावर आधारित कविता सादर केली। कवयित्री रेणुका बुधारम यांनी मारुती चितमपल्ली यांच्यासोबत अनुभवलेल्या लहानपणीच्या आठवणी व त्यांच्यावर आधारित तेलुगू कविता सादर केली। मधुकर मडूर यांनी चितमपल्ली यांचा आदर्श सोलापूरकरांनी ठेवावा असे मत व्यक्त केले। ॲडव्होकेट जे कुलकर्णी यांनी मारुती चितमपल्लींचे अरण्यातील कार्य, पद्मश्री भूषणासाठी झालेला प्रवास याविषयी कथन केले। त्यांचे ग्रंथालयाचे स्वप्न त्यांच्या परिवाराने पूर्ण करावे असे संबोधले। या शोकसभेत ग्रंथालयाचे सचिव तिप्पण्णा गणेरी, उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंदुल, खजिनदार श्रीनिवास गाली, ॲडव्होकेट हेमंतकुमार साका, राजमोगली कमटम, जॉइंट्स ग्रुपचे किसन आडम, दिनेश चलमेटी, ओम प्रकाश, प्रभाकर बिटला, लक्ष्मीकांत दंडी, कवी नागेंद्र माणेकरी, सुरेश निकंबे, चंद्रकांत यनगुंडी, चितमपल्ली परिवाराचे श्रीकांत चितमपल्ली, बाळासाहेब चितमपल्ली तसेच नागराज कटकम, श्रीनिवास तुम्मा, गोपी अन्नम, चिदानंद बोनेटी, श्रीनिवास यादव, पुरुषोत्तम बुधारम, राजमहेंद्र कमटम, भूपती कमटम, शंकर चौगुले, ग्रंथपाल विजयालक्ष्मी गुडूर, NTR व पवन कल्याण फॅनचे सभासद आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते। पोलिसांना समजून आम्ही कधी गोळात पडून जायचो, पण कधी त्यात काका यायचे। मग काका आले की आमचा श्रीनिवास आमच्यासोबत खेळायचा, त्यांचा भावाचा मुलगा। तो सांगायचा अरे नाही पोलिसांना आपले काका आले। मग बरोबर पुन्हा येऊन ते पाया पडायचा, आम्ही जाऊन भेटायचा, नमस्कार करायचं, निघायचं आपल्या खावा। पण ही व्यक्ती इतका मोठा आहे ज्याचा कीर्ती आज आभाळाला स्पर्श केला। स्वर्गीय मारुतीराव चितमपल्ली यांना विनम्र अभिवादन करतो। सोन्याचा कधी जवळ असून त्याचा आनंद मला कधी लाभला नाही, कारण तेलंगी पाचपेठमध्ये भूषण निवासमध्ये काका राहत होते आणि त्याच्या बाजूच्या काळातच मला लहानपण गेलेलं आहे। असा माझा योग त्यांच्याशी झालेला आहे। कारण त्या दुसरा म्हणजे 2006 साली जेव्हा काका मराठी साहित्य सभेचे अध्यक्ष होते, त्यावेळेस आमच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आमच्या शैक्षणिक शिक्षणाचं प्रचार आणि प्रसार करण्यासाठी